तर या माऊसमध्ये दोन प्रकारचे माऊस अवेलेबल असतात बघा. तर माऊस 2 बटनांचा माऊस असतो आणि माऊस हा 3 बटनांचा असतो. तर ह्यामध्ये डाव्याकडचे बटन असते, परत उजवे बटन केबल्स आणि माऊस असतो. तर मधले बटन असते, डावे बटन, उजवे बटन आणि माऊसचे 3 बटनांचा माऊस असतो. तर ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, तर ह्यामध्ये एक ट्रॅकर्स असतो. तर त्या ट्रॅकरच्या माध्यमातून आपल्याला झूम इन आणि झूम आउट करता येतो. तर ह्या अशा पद्धतीचे माऊस असतात. माऊसला 2 किंवा 3 बटणे असतात. माऊसची बटणे एकदाच दाबून लागेच सोडल्यानंतर क्लिक असा आवाज येतो. या क्लिकच्या माऊसला क्लिक म्हणतात असे. किंवा माऊस बटन एकदाच आपण दाबल्यानंतर तर त्याला सिंगल क्लिक म्हणतात. एकदाच जर माऊस बटन प्रेस केले तर त्याला सिंगल क्लिक म्हणतात. 2दा प्रेस केले तर त्याला आपण डबल क्लिक म्हणतो. तर ह्यामध्ये लेफ्ट क्लिक असतात, राईट क्लिक बटन्स असतात. स्कॅनर म्हणजे काय की स्कॅनर म्हणजे आपण चित्र असेल, फोटो असेल तर ते फोटो आपल्याला सॉफ्ट कॉपी किंवा कॉम्प्युटरच्या पडद्यावर जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण काय करू शकतो, स्कॅनरच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, त्यावरचा फोटो असेल म्हणा किंवा एखादी वस्तू असेल, मजकूर असेल तर तो आपण काय करू शकतो, कॉम्प्युटरवर घेऊ शकतो. 4 नंबर पॉईंट आहे जॉयस्टिक. तर जॉयस्टिक म्हणजे काय, तर जॉयस्टिक ही मुठीत मावलेली अशी बटणे असतात. प्लास्टिकची दांडी असते. कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळे खेळ जर करायचे असतील तर आपल्याला किंवा गेमिंग खेळायचे असेल तर आपल्याला जॉयस्टिकचा उपयोग होतो. जॉयस्टिकच्या माध्यमातून आपण गेमिंग खेळू शकतो. तर आपल्याला वेब कॅमेरा असतो. वेब कॅमेरा म्हणजे काय की कॉम्प्युटरवरचा आपल्याला एखादा फोटो काढायचा असेल, आपल्याला कोणाचा तरी फोटो काढायचा असेल तर त्या माध्यमातून आपण वेब कॅमेरा वापरतो. वेब कॅमेरा प्रत्यक्ष दिसणाऱ्या दृश्यांची प्रतिमा लगेच कॉम्प्युटरकडे पाठवतो. म्हणजे वेब कॅमेरा थ्रू प्रत्यक्ष समोर दिसणाऱ्या व्यक्तींचे फोटो आपल्याला कॉम्प्युटरकडे आपण पाठवू शकतो. पुढचा पॉईंट दिला मायक्रोफोन. मायक्रोफोन म्हणजे काय, आवाजाचे ध्वनी मुद्रण करून ते कॉम्प्युटरमध्ये साठवण्यासाठी याचा उपयोग केला. त्याला म्हणजे आवाजाचं रेकॉर्डिंग करून ते कॉम्प्युटरमध्ये साठवण्याकरता आपण त्याला मायक्रोफोन म्हणतो. पुढचा पॉईंट दिला बारकोड रीडर. आता बारकोड रीडर म्हणजे काय बघा, तर काळ्या पांढऱ्या कोडमध्ये जी इन्फॉर्मेशन लिहिली जाते त्याला आपण बारकोड रीडर म्हणतो. तर त्यामध्ये स्पेसिफिक नंबर असतो आणि ते स्टिकर त्याच्यावर चिटकवलं असतं तर त्याला बारकोड रीडर म्हणतात. पुढचा पॉईंट दिलाय आउटपुट डिव्हाइस. आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे काय की तर सीपीयू मध्ये प्रक्रियेनंतर मिळणारी माहिती, ज्या माध्यमाद्वारे माहिती युजरला दिली जाते तर त्याला काय म्हणतात, आउटपुट डिव्हाइसेस म्हणतात. एक्झाम्पल मॉनिटर. मॉनिटर म्हणजे काय, कॉम्प्युटरमध्ये टीव्ही सारखी दिसणारं एक साधन असेल तर त्याला या साधनाला मॉनिटर म्हणतात. टीव्ही सारखी दिसणारी स्क्रीन आहे तर याला काय म्हणतो, मॉनिटर म्हणतात. मॉनिटर किंवा व्हिज्युअल डिस्प्ले युनिट म्हणजे व्हिडिओ म्हणतात. मॉनिटरचे ब्लॅक अँड व्हाईट, कृष्णधवल, परत मोनोक्रोम, एकरंगी किंवा कलर रंगीत अशा प्रकारचे असतात. मॉनिटरवर पण विविध बटणे असतात. ह्या समोरच्या स्क्रीनवर जो दिसतो तर त्याला मॉनिटर म्हणतात. आणि बटन हे जर बघितले तर बॅक साईडला इथं वेगवेगळे कलरचे वगैरे बटन्स असतात. वेगवेगळ्या प्रकारचे मॉनिटर सध्या बाजारात आलेले आहेत. CRT मॉनिटर असतात, LCD मॉनिटर असतात. तर CRT म्हणजे काय, सध्या बाजारात CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब आणि LCD म्हणजे काय, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, अशा प्रकारचे मॉनिटर असतात. तर ह्या मॉनिटरला बघा तर लाईट बिल ते तुमचं जास्त आहे, तर डोळ्यांना त्रास होऊ शकतो जास्त. पण LCD मॉनिटरला लाईट बिल कमी येतं आणि डोळ्यांना पण त्रास तुमच्या कमी होतो. तर ह्यामध्ये मॉनिटरी कन्सेप्ट झाला तर पुढची कन्सेप्ट दिला आहे छपाई यंत्र आणि प्रिंटर. ह्याला प्रिंटर म्हणतात. प्रिंटर म्हणजे काय, तर प्रिंटर हे, तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे की ज्या माध्यमाद्वारे प्रिंट आपल्याला मिळणार आहे. प्रिंटर कॉम्प्युटरला जोडलेले असतात. माहिती, चित्रे, आलेख इत्यादी छापण्यासाठी प्रिंटरचा उपयोग केला जातो. प्रिंटर ब्लॅक अँड व्हाईट असतात प्रिंटर किंवा कलर पण असतात प्रिंटर. सध्या बाजारात डॉट मॅट्रिक्स प्रिंटर असतात, इंकजेट प्रिंटर असतात आणि लेझर प्रिंटर आपण वापरतो. तर यामध्ये आता पुढचा पॉईंट एक आपण बघायचं तो म्हणजे स्पीकर. स्पीकर म्हणजे काय, तर कॉम्प्युटरमध्ये ध्वनी मुद्रित केलेल्या आवाजांचे ध्वनी क्षेपण करण्यासाठी स्पीकरचा उपयोग केला जातो. ह्याला स्पीकर म्हणतात. तर हे अशा प्रकारचे स्पीकर आपण घरात साऊंड ऐकतो किंवा जर गाणी ऐकायची असेल तर आपल्याला स्पीकरचा उपयोग आपण केला जातो. तर या स्पीकरच्या माध्यमातून आपण काय करतो, आउटपुट बाहेर पडा, आउटपुट डिव्हाइस आहे. पुढचं पॉईंट आहे कॉम्प्युटरमध्ये माहिती साठवण्याकरता, माहिती ठेवण्याकरता जी काही साधने वापरली जातात तर त्यांना काय म्हणतात, स्टोरेज डिव्हाइस. कुठली साधने कॉम्प्युटरला वापरली जातात बघा, तर 1 नंबर आकडा म्हणजे हार्ड डिस्क एक वापरलं जातं. 2 नंबर फ्लॉपी डिस्क वापरली जाते. कॉम्पॅक्ट डिस्क किंवा CD, मॅग्नेटिक डिस्क, पेन ड्राईव्ह, इतर काही स्टोरेज डिव्हाइसेस वापरले जातात की ज्या माध्यमातून कॉम्प्युटरवरचा डेटा आपण काय करू शकतो, सेव्ह करू शकतो, ठेवू शकतो. किंवा अनादर कॉम्प्युटरवरचा डेटा आपल्या कॉम्प्युटरला जर ठेवायचा असेल तर आपण ह्या माध्यमातून काय करू शकतो, ठेवू शकतो. कॉम्प्युटरची मेमरी. पुढचा पॉईंट, कॉम्प्युटरची मेमरी म्हणजे काय, तर कॉम्प्युटरची मेमरी 2 प्रकारची असते. एक म्हणजे प्रायमरी मेमरी, दुसरं म्हणजे सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी म्हणजे काय, प्रायमरी किंवा प्राथमिक मेमरी म्हणतात. प्रायमरी मेमरी तात्पुरत्या स्वरूपात माहिती पाठवता येते.
कॉम्प्युटरचा वीज पुरवठा बंद पडल्यानंतर या मेमरीचा उपयोग करता येत नाही. याला प्रायमरी मेमरी म्हणतात. रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी आणि रॉम, रीड ओनली मेमरी यांचा समावेश होतो. ह्यामध्ये कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये पहिली मेमरी दिल्या प्रायमरी मेमरी, त्याला प्राथमिक मेमरी जात. प्रायमरी मेमरी म्हणजे काय की लाईट गेल्यानंतर पण त्या मेमरीचा उपयोग आपल्याला करता येत नाही, तर ह्याला प्रायमरी मेमरी. वीज पुरवठा बंद पडल्यानंतर या मेमरीचा उपयोग होत नाही. एक्झाम्पल रॅम आणि रॉम, म्हणजे त्यावर इन्फॉर्मेशन आपल्याला काय करता येत नाही, डिस्प्ले करता येत नाही किंवा शो करता येत नाही. 2 नंबर सेकंडरी मेमरी. या मेमरीत माहिती कायमस्वरूपी साठवतात. सेकंडरी मेमरीमध्ये कायमस्वरूपाची माहिती काय करता येते, साठवता येते. या मेमरीला म्हणतात सेकंडरी मेमरी, म्हणजे कायम सेव्ह केला. प्रायमरी मेमरीमध्ये काय लाईट गेल्यानंतर तर ह्या स्पेसिफिक मेमरीचा उपयोग करता येत नाही आपल्याला. सेकंडरी मेमरीमध्ये बघा पुन्हा जर आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती माहिती आपल्याला सेकंडरी मेमरी थ्रू काय करता येते, घेता येते. हार्ड डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क, फ्लॉपी डिस्क हे सेकंडरी मेमरीमध्ये येतात. पुढचा पॉईंट आहे कॉम्प्युटरचे प्रकार. कॉम्प्युटरचे प्रकार चार्ल्स बॅबेज यांना कॉम्प्युटरचे जनक म्हणतात. पण त्यानंतर कॉम्प्युटरमध्ये एवढ्या सुधारणा झाल्या की कॉम्प्युटरची कार्यप्रणाली, त्यांची क्षमता, आकार यानुसार कॉम्प्युटरचे अनेक प्रकार पडतात. पहिला सुपर कॉम्प्युटर आहे, मेन फ्रेम कॉम्प्युटर, मिनी कॉम्प्युटर, पर्सनल कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट. तर अशा प्रकारचे कॉम्प्युटर काय केले जाते, नवीन तयार झाले. हे कॉम्प्युटरचे प्रकार आहेत. सर्वात जो स्पीड किंवा हाय स्पीड कॉम्प्युटर आपण म्हणतो त्याला काय म्हणतात, सुपर कॉम्प्युटर असे म्हणतात. भारतातील पुणे येथील सीडॅक या संस्थेने डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम हा पहिला सुपर कॉम्प्युटर तयार केला. त्यानंतर या संस्थेने त्यापेक्षाही वेगवान कॉम्प्युटर तयार केला, त्याला नाव पदम नावाचे कॉम्प्युटर त्यांनी तयार केलं या संस्थेने. तर कॉम्प्युटरची वैशिष्ट्य म्हणजे काय किंवा कॉम्प्युटरची कुठली वैशिष्ट्य आहे, तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे वेग. कॉम्प्युटरला वेग हा खूप प्रचंड आहे की जेणेकरून आता 100 विद्यार्थ्यांचा आपल्याला रेकॉर्ड मेंटेन करायचं असेल, बेरीज करायची असेल तर तो एका सेकंदात काय करू शकतो, 100 विद्यार्थ्यांची बेरीज आपण तर करू शकतो. 2 नंबर साठवण क्षमता म्हणजे काय, कॉम्प्युटरमध्ये भरपूर डेटा, भरपूर इन्फॉर्मेशन, भरपूर पिक्चर्स किंवा भरपूर सॉन्ग काय करू शकतो आपण, सेव्ह करू शकतो. तर त्याला साठवण क्षमता म्हणतात. कॉम्प्युटरमध्ये खूप माहिती साठवण्याची क्षमता आहे. विश्वसनीयता आणि अचूकता. कॉम्प्युटरमध्ये विश्वसनीयता आणि अचूकता म्हणजे काय, कॉम्प्युटर केलेले काम अचूक असते. कॉम्प्युटर वेगाबरोबर अचूक आणि विश्वासार्थ काम करतो. म्हणजे कॉम्प्युटरला जसा स्पीड आहे त्या पद्धतीनं कॉम्प्युटर काय करतो, वेगवान आहे आणि त्या पद्धतीनं तो काय करतो की अचूक काम करतो, परफेक्ट काम करतो, चुकत नाही. ठीक आहे. पुढचं पॉईंट म्हणजे यांत्रिकीकरण. कॉम्प्युटरचे यांत्रिकीकरण म्हणजे कॉम्प्युटरला एकदा आज्ञा दिल्यानंतर तो दिलेले काम आज्ञावलीप्रमाणे. कॉम्प्युटरचे यांत्रिकीकरण म्हणजे काय, दिलेल्या आज्ञेला ज्या पद्धतीनं प्रोसेस स्टेप दिले त्या पद्धतीनं तो वर्कआउट करतो, ह्याला यांत्रिकीकरण म्हणतात. एकाग्रता. जेव्हा तेच काम केल्यानंतर माणसाला थकवा येतो, कंटाळा येतो, पण कॉम्प्युटर मात्र कॉम्प्युटरला विजेचा पुरवठा असतो, त्यामुळे कॉम्प्युटर कधी थांबत नाही, स्टॉप होत नाही किंवा कंटाळत नाही. याला एकाग्रता म्हणतात. पुढचा पॉईंट म्हणजे उपयुक्ता म्हणजे काय, हल्ली कॉम्प्युटरचा सर्व क्षेत्रात जास्त वाढलेला आहे. कोणत्याही क्षेत्रात कॉम्प्युटरचा वापर केल्यामुळे काम परफेक्ट होते, सुलभ होते आणि चांगल्या पद्धतीने आपण काय करू शकतो, काम करू शकतो. मानव आणि कॉम्प्युटरच्या अनेक वैशिष्ट्यांचे आपण जरी वर्णन केले तरी शेवटी कॉम्प्युटर हे एक यंत्रच आहे. त्यामुळे मानवामध्ये असलेल्या कित्येक क्षमतांना कॉम्प्युटरमध्ये अभाव जाणवतो. कॉम्प्युटर आणि मानव म्हणजे काय, तर कॉम्प्युटरमध्ये काय गोष्टी कमी आहेत किंवा ज्या गोष्टी कॉम्प्युटरला कसं आहे की एखादी इन्फॉर्मेशन सांगितल्यानंतरच तो वर्कआउट करतो, त्या पद्धतीनं आहे कॉम्प्युटर. अनेक वैशिष्ट्यांचे आपण जरी वर्णन केले तरी शेवटी कॉम्प्युटर हे एक यंत्र आहे. त्यामुळे मानवामध्ये असलेले कित्येक क्षमतांच्या कॉम्प्युटरमध्ये अभाव जाणवतो. तर कॉम्प्युटरचा वापर कुठल्या क्षेत्रात केला जातो, तर पहिला म्हणजे कार्यालय. कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटरचा उपयोग केला जातो. कार्यालयात हिशोब करण्यासाठी, पत्रव्यवहार करण्यासाठी कॉम्प्युटरचा उपयोग केला जातो. बँकिंग क्षेत्रात कॉम्प्युटरचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला जातो. पैशाचे व्यवहार असतील किंवा ATMचे रेकॉर्ड्स असेल तर हे सगळं रेकॉर्ड चेक करण्यासाठी आपल्याला काय करू शकतो, कॉम्प्युटरचा उपयोग केला जातो. शिक्षण क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी अध्यापनासाठी, प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी वगैरे कॉम्प्युटरचा उपयोग केला जातो. वैद्यकीय क्षेत्रात पण कॉम्प्युटरचा उपयोग चांगल्या प्रकारे तो केला जातो. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांची संपूर्ण माहिती मिळवण्याकरता वगैरे कॉम्प्युटरचा उपयोग केला जातो. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये कॉम्प्युटरचा उपयोग चांगल्या प्रकारे केला जातो. कृषी क्षेत्रात मनोरंजनासाठी कॉम्प्युटरचा उपयोग चांगल्या प्रकारे केला जातो.